मदतीची घोषणा आणि वास्तवातील तफावत. राज्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर सरकारनं शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्यासाठी 31,000 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं. ऐकायला हे खूप दिलासादायक वाटलं. विशेषतः पीक विमा योजनेतून हेक्टरी 17,500 म्हणजे 17,500 रुपये मिळतील अशी आशा लावली गेली. पण थांबा, घाई करू नका, कारण सरकारचं आश्वासन आणि प्रत्यक्ष मिळणारी मदत यात जर-तरची मोठी भिंत उभी आहे. नेमका लोचा कुठे झालाय? तुम्हाला वाटत असेल की नुकसान झालंय म्हणजे मदत नक्की मिळणार, पण तसं नाहीये. आता मिळणारी नुकसान भरपाई ही पूर्णपणे पीक कापणी प्रयोगावर अवलंबून असणार आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुमच्या महसूल मंडळात पीक कापणीचे जे प्रयोग होतील त्यातून जे सरासरी उत्पादन निघेल त्यावरच तुमचं नशीब ठरणार आहे. प्रत्येक महसूल मंडळाचे आकडे वेगवेगळे असणार, त्यामुळे सरसकट सगळ्यांना 17,500 रुपये मिळतीलच याची शाश्वती देता येत नाही. कसं ठरवलं जाणार नुकसान? असं आहे गणित. हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. विम्याच्या भरपाईसाठी उंबरठा उत्पादन हा शब्द परवलीचा आहे. 1. गेल्या 5 वर्षांतील तुमच्या भागातील पिकांचं जे सरासरी उत्पादन होतं त्याला उंबरठा उत्पादन मानलं जाईल. 2. यावर्षीच्या पीक कापणी प्रयोगातील सरासरी उत्पादनाची तुलना या उंबरठा उत्पादनाशी केली जाईल. 3. जर यावर्षीचं उत्पादन उंबरठा उत्पादनापेक्षा कमी भरलं तर आणि तरच तुम्ही मदतीसाठी पात्र ठराल. शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब काय? सर्वात मोठी अडचण इथेच आहे. जर पीक कापणी प्रयोगात असं दिसलं की सरासरी उत्पादन उंबरठा उत्पादनापेक्षा फक्त 10%च कमी आहे, तर तुम्हाला विम्याच्या संरक्षित रकमेच्या फक्त 10%च रक्कम मिळेल. याचाच अर्थ तुम्हाला पूर्ण 17,500 रुपये मिळण्यासाठी तुमच्या महसूल मंडळात पिकाचं उत्पादन हे जवळपास 0 किंवा अत्यल्प निघणं गरजेचं आहे. त्यामुळे मदत जाहीर झाली म्हणून हुरळून जाण्यापेक्षा तुमच्या मंडळातील पीक कापणीचे रिपोर्ट काय येतात यावरच आता सगळं अवलंबून आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी तर हा रिपोर्ट खूप निर्णायक ठरणार आहे, कारण जवळपास 90% विमाधारक सोयाबीन उत्पादक आहेत. सरकारनं मदतीचा हात पुढे केलाय, पण निकषांची कात्रीही सोबत ठेवली आहे. 15 डिसेंबरनंतर चित्र अधिक स्पष्ट होईलच, पण तोपर्यंत शेतकऱ्यांचा जीव मात्र टांगणीलाच असणार आहे. ही बातमी महत्त्वाची वाटली असेल तर व्हॉट्सॲप ग्रुपला नक्की शेअर करा.